त्यांना रडवणारा ठरतो। यंदा राज्यातली शेती एल निनोच्या सावटाखालीच आहे। त्याचा प्रत्यय राज्यातल्या बहुतांश भागामध्ये येतोय, तो खोळंबलेल्या पेरण्यांच्या रूपामध्ये। झिरो आवरच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे की 2 दिवसांपासून मुंबई महानगरासह कोकणामध्ये चांगला पाऊस पडतोय। त्यामुळे कोकणातल्या अनेक मार्गांवर पाणी देखील साचलं। कालपर्यंत हा पाऊस कोकणाबाहेर फार नव्हता, तो आज पहाटेपासून सुरू झाला। विदर्भातली काही धरणं भरू लागली आहेत। मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी दमदार पाऊस पडलाय, तर तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडलाय। पश्चिम महाराष्ट्रात देखील काही प्रमाणामध्ये पाऊस सुरू झालाय। सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू झालेला हा पाऊस राज्यातल्या शेतकऱ्यांना आनंद देणारा ठरू शकतो। पण जरा थांबा, संपूर्ण राज्याकडे बघितलं तर शेतीच्या दृष्टीनं अजून तरी समाधानकारक असा पाऊस पडलेला नाही। तो काही निवडक ठिकाणी पडतोय। त्याचवेळी पेरण्यांच्या टक्केवारीकडे बघितलं की हे चित्र अधिक स्पष्ट होतं। पेरण्यांची आकडेवारी आणि शेतीची स्थिती, राज्यातील एकूणच पीक पाण्याचा आढावा आपण झिरो आवरच्या या सत्रामध्ये आज घेणार आहोत। त्याआधी पेरण्यांसंदर्भात राज्याचे कृषी मंत्री काय म्हणाले आपण ऐकूया। निश्चित प्रकारे या राज्यातील माझा शेतकरी या पावसाकडे खूप मोठ्या आशेनं पाहतोय, बघतोय आणि पाऊस येईल अशी अपेक्षा करतोय। निश्चित प्रकारे आम्ही पण तीच अपेक्षा करतोय की लवकरात लवकर या राज्यामध्ये पाऊस पडू द्या। आणि या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एक मी आवाहन करतो, ज्या ठिकाणी जमिनीमध्ये ओलावा तयार ज्याच्याकडे आहे त्यांनी पेरणी केली तर त्यांना पेरणी करायला हरकत नाही। पण अजून ज्या ठिकाणी अजून जमिनीमध्ये ओल नाहीये, अशा अजूनही त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी थोडं थांबून पेरणी करावी, पावसाचा अंदाज बघून पेरणी करावी। तर मंडळी, स्वतः कृषी मंत्री सांगतायत की जमिनीचा ओलावा बघूनच पेरण्या करा। आधीच राज्यामध्ये यंदा पावसाळा विलंबानं सुरू झालाय, त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत। या स्थितीमध्ये कृषी मंत्र्यांचा हा सल्ला काहीसा चिंताजनक आहे आणि कृषी आयुक्तालयाकडून आलेली आकडेवारी देखील ही चिंता अधिक स्पष्ट करते। पेरण्यांची राज्यभरातली आकडेवारी बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला। बघा, 1 जुलैपर्यंत पूर्ण झालेल्या पेरण्या आहेत 28,39,363 हेक्टर। राज्यातल्या पेरण्यांची स्थिती किती बिकट आहे आपण बघतोय। गेल्या वर्षी काय चित्र होतं? 88,80,628 हेक्टर पर्यंत आजच्या तारखेपर्यंत गेल्या वर्षी पेरण्या झाल्या होत्या। सध्या झालेल्या पेरण्यांची टक्केवारी आहे केवळ 20%। तर गेल्या वर्षी याच तारखेला 62% पेरण्या झाल्या होत्या। तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये राज्यात यंदा पेरण्यांची तूट मोठी आहे। विलंबानं आणि त्यातही कमी स्वरूपामध्ये पडत असलेल्या पावसामुळे ही स्थिती आहे। पेरण्यांची ही स्थिती विभाग निहाय आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आणि त्यासाठी पुन्हा जाऊया मीडिया सेंटरला। विभागवार पेरण्यांची स्थिती बघा। नाशिकमध्ये 32% पेरण्या झाल्या, अमरावती 24%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 21% पेरण्या, नागपूरमध्ये आतापर्यंत 19% पेरण्या, लातूरमध्ये केवळ 13% पेरण्या झाल्यात। मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस आतापर्यंत पडलाय। कोल्हापूरमध्ये 12% पेरण्या, पुण्यामध्ये 11% पेरण्या, कोकणामध्ये 30% पेरण्या। ह्या आतापर्यंत झालेल्या पेरण्यांची स्थिती आहे। तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कोकणातच सर्वाधिक होता आणि तो आजही कायम आहे। या पावसामुळे काही ठिकाणी घाटातला रस्ता खचलाय, अनेक नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीच्या या पाण्याचा शेतीला फायदा होण्याची आशा आहे। या पावसामुळेच कोकणामध्ये 30% पेरण्या पूर्ण झाल्या। 10,541 हेक्टरचा त्यामध्ये समावेश आहे। यासंबंधी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल मोरे। मागच्या 2 दिवसांपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगला आणि समाधानकारक पाऊस झालेला आहे। आणि एका अर्थानं जर बघायला गेलं तर या पावसाचा जनजीवनावरती फारसा मोठा किंवा जनजीवन विस्कळीत झालंय असा कोणताही परिणाम झालाय असं म्हणता येणार नाहीये। रायगडमधली जर परिस्थिती